नमस्कार, मी सुवर्णा पार्ट 2 मध्ये सर्वांचं स्वागत करते। पार्ट 1 मध्ये मी तुम्हाला पुण्यापासून पुरीला रेल्वेने जाण्याचा प्रवास दाखवला। त्यानंतर मंदिराचा आजूबाजूचा परिसर आणि जगन्नाथपुरीमधल्या भगवान जगन्नाथची थोडक्यात माहिती सांगितली होती। त्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला। त्यानंतर मी हा सेकंड पार्ट केलेला आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला पुरीमध्ये असलेल्या अलरनाथ मंदिरची माहिती देणार आहे। हे मंदिर ओडिसा राज्यातील पुरीजवळील ब्रह्मगिरी येथे स्थित एक प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे। हे मंदिर भगवान विष्णू यांना समर्पित आहे। पुरीच्या जगन्नाथ मंदिरापासून हे अंतर साधारण 25 किलोमीटर इतके आहे। जगन्नाथपुरीमध्ये मोठी रथयात्रा असते आणि ती विश्वप्रसिद्ध आहे। ह्या रथयात्रेच्या आधी जगन्नाथ भगवान 15 दिवस आजारी असतात आणि त्यामुळे जे मुख्य मंदिर आहे ते बंद असते आणि या 15 दिवसाच्या काळात भक्त अलरनाथ मंदिर इथेच येऊन जगन्नाथ भगवानचे दर्शन घेतात। पुरीच्या मुख्य मंदिराप्रमाणे ह्या मंदिरात सुद्धा 100 ते 150 रुपयामध्ये तुम्हाला ही थाळी दिली जाते, ज्यामध्ये भात, वरण, एखादी भाजी नक्की असते। आणि ह्या सर्व पदार्थांव्यतिरिक्त इथे मिळणारी खीर ही खूप प्रसिद्ध आहे। खरं सांगायचं तर हा महाप्रसाद आहे, ह्याला कोणतेही चार्जेस नसावे ही महाराष्ट्राची पद्धत आहे, पण इथे तसे नाहीये। त्यामुळे तुम्ही इथे महाप्रसाद हा पैसे देऊनच ग्रहण करायचा आहे। ये कितने का है? ये प्रसाद 100 रुपये, ये भी 60 रुपये ही है। 50 रुपये हे लड्डू है। हम महाराष्ट्र से आए। इसे क्या कहते हैं? ये धनुआ बोलते हैं। धनुआ। 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 ये क्या है? वो ये साखर का, ये गुड़ का है। अच्छा, है गुड़ापासून बनवलेलं। धनु संक्रांत तक ये महीना अच्छा, तक भोग हाँ, लगता है हाँ। भगवान जी को। ये अच्छा। महीना हमारे यहाँ पे तिल के लड्डू बनाते हैं महाराष्ट्र में। ये यहाँ पे यही मेला बनता ये शक्कर का है, ये गुड़ का है। हाँ। अच्छा। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला फॉलो करा, कारण की पार्ट 3 मध्ये मी तुम्हाला इथे असलेलं प्रसिद्ध चिल्का सरोवरची माहिती देणार आहे। आणि इथे विकले जाणारे हे मोती कितपत खरे आहेत, त्यांचं सांगण्याची पद्धत काय आहे, हे सगळं मी तुम्हाला पार्ट 3 मध्ये सांगणार आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा। लवकरच भेटूया एक पार्ट 3 मध्ये। तोपर्यंत थँक्यू, बाय बाय।